So guys, welcome everyone. Standard 7 मराठी सेमीची जी मुलं आहेत त्यांचं हे 4.1 चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी फर्स्ट कविता आहे, जी फर्स्ट पोएम आहे, त्या पोएमचं नाव आहे डबल स्टँडर्ड्स. डबल स्टँडर्डचा अर्थ काय होतो बघा, एक साध्या भाषेमध्ये की त्याला दुजाभाव म्हणतात. त्याला काय म्हणतात? दुजाभाव. लक्षात घ्या, दुजाभाव म्हणजे बघा काय होतं की एखादी गोष्ट असेल तर एखाद्या माणसासाठी एक नियम, दुसऱ्या माणसासाठी वेगळे नियम. समजा एखादं काही घडल्यानंतर एका व्यक्तीसाठी एक नियम, दुसऱ्यासाठी दुसरा नियम, त्याला दुजाभाव म्हणतात. म्हणजे समजा एक्झाम्पल तुम्हाला दिले, या ठिकाणी कळेल तुम्हाला, पुढे याच्या आपल्या पोएम मध्ये कळेल. डबल स्टँडर्ड, दुजाभाव त्याला आपण म्हणू शकतो, किंवा दुहेरी प्रमाण वगैरे. सो वेन आय वेक अप लेट, मी जेव्हा उशिरा उठतो किंवा उठते, आय एम गेटिंग व्हेरी लेझी, मी आळशी होत चाललेली आहे किंवा आळशी होत चाललेला आहे, असे कोण म्हणतं? तुमचे आई वडील म्हणतात. वेन यू वेक अप लेट, पण जेव्हा तुमचे आई वडील उशिरा उठतात त्यावेळेस ते काय म्हणतात? इट इज अलार्म दॅट क्रेझी, अलार्म वाजलाच नाही असं आई वडील म्हणतात. समजलं? तुम्ही उशिरा उठा, तुम्हाला आई वडील ओरडतात, किती आळशी झाला रे, किती आळशी झालीस ग. आणि ज्या वेळेस आई वडील उशिरा उठतात तेव्हा कदाचित ते म्हणतात उठल्या उठल्या, अरे अलार्म वाजलाच नाही, अलार्म वाजलाच नाही. वेन आय से नो टू समथिंग, मी जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो किंवा नाही म्हणते, आय एम बिंग स्टबॉर्न. स्टबॉर्नचा अर्थ काय होतो? हट्टी. स्टबॉर्नचा अर्थ काय होतो? हट्टी, जिद्दी. म्हणतात ना, किती हट्टी झालेला आहेस, किती हट्टी झालीस ग तू, किती हट्टी झालास रे तू. परंतु ज्या वेळेस यू से नो टू समथिंग, पण तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणता, यू आर बिंग फर्म. तुम्ही हट्टी नाही, तुम्ही ठाम आहात. फर्म म्हणजे काय? ठाम. फर्म म्हणजे काय? ठाम. लक्षात घ्यावा. असे आपल्या वेळेस आपल्याला या गोष्टीचा अनुभव येत असतो. वेन आय रेज माय व्हॉइस, वेन आय रेज माय व्हॉइस, मी जेव्हा माझा आवाज वाढवतो किंवा वाढवते. वेन आय रेज माय व्हॉइस, मी जेव्हा माझा आवाज वाढवते किंवा वाढवतो, अचानक किंवा वाढतो कधी कधी, इट इज शॉकिंग अँड रूड, किती निर्दयपणा आहे, किती धक्कादायक आहे, असं तुमचे आईवडील तुम्हाला बोलतात. बट वेन यू रेज युअर व्हॉइस, पण जेव्हा आई वडिलांचा आवाज वाढतो तेव्हा ते तुम्हाला टीच करत असतात. यू आर टीचिंग मी समथिंग, टीचिंग मी टू बी गुड. तुम्हाला आई वडील बघा, तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक हे तुम्हाला नेहमीच मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि ते ओरडतात आणि ते तुम्हाला सांगतात पण की आम्ही तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला ओरडत आहोत, लक्षात घ्या, असं तुमचे आई वडील तुम्हाला म्हणतात. वेन आय ब्रेक समथिंग, जेव्हा माझ्याकडून एखादी गोष्ट तुटते, फुटते, आय एम क्लमझी ऑर केअरलेस, मी निष्काळजीपणा. क्लमझी म्हणजे म्हणतात का, क्लमझीचा अर्थ होतो वेंधळा, ज्याचं आपल्या कामाकडे लक्ष नाही, राईट. आणि केअरलेस म्हणजे निष्काळजीपणा. केअरलेस म्हणजे काय? निष्काळजीपणा, अजिबात कुठल्या गोष्टीची काळजी नाही, असं तुमच्या आईवडील तुम्हाला म्हणतात. की किती रे बाळांनो तुम्ही निष्काळजीपणे वागता, हे तोडता, ते फोडता. बट व्हेन यू ब्रेक समथिंग, पण जेव्हा आई वडिलांकडून काही तुटतं, फुटतं, ते काय म्हणतात? इट स्लीप, यू वर हेल्पलेस. एखादी गोष्ट तुमच्या हातातून सटकली, स्लीप झाली, असं ते त्यावेळेस म्हणतात. बरोबर? लक्ष द्यायचं आहे. आता आलेली मुलं मुली, व्हेरी गुड. नेक्स्ट, वेन आय डू समथिंग रॉंग, आय एम सच अ टेरर. बघा, माझ्याकडून एखादी चूक झाली तर एखादा असं वाटतं एखादा मोठा गुन्हा घडलाय, दहशत अशी काही माजलेली आहे. वाय when you do something it is forgivable error, पण तुमच्याकडून काही चुकलं तर ते तुम्ही छोटीशी चूक म्हणता. एरर म्हणजे छोटीशी चूक. अशी छोटीशी फॉरगिवेबल म्हणजे जी विसरण्याजोगी आहे, ती विसरू शकतो आपण. म्हणजे काय होतं, ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट आई वडील त्यांच्या तुलनेत बघतात, ती गोष्ट तेवढी कठीण नसते, पण तुमच्या तुलनेत ती गोष्ट कठीण असते. लक्षात घ्या. when I quarrel with a friend, when I quarrel with a friend, मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर मस्ती करते, भांडण करते. quarrel म्हणजे काय? छोटंसं भांडण. आय एम वाईल्ड अँड नॉटी, मी रानटी, दुष्ट आणि खोडकर झालेलो आहे किंवा झालेली आहे, असं आई वडील म्हणतात. वेन यू quarrel with a neighbor, पण जेव्हा तुमचे आई वडील तुमच्या शेजाऱ्यांशी भांडतात, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, ते म्हणतात आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. सो बघा, आय एम ऑलवेज रॉंग, बघा तुम्ही लहान मुलं नेहमी चुकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. अँड यू आर ऑलवेज राईट, तुमचे आई वडील, तुमची मोठी माणसं ही नेहमीच बरोबर आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
ओ व्हाय डू पीपल ग्रो अप, लोक मोठी होतातच कशाला बरं. अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट, आणि मोठी होऊन काय करतात, आम्ही जी लहान मुलं आहोत त्या लहान मुलांचं काय करतात ते, चाइल्ड्स डिलाइट, आमचा आनंद ते हिरावून घेतात, नष्ट करतात. बरोबर, याला म्हणतात डबल स्टँडर्ड. लक्षात ठेवा. हम्म? घरामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही या गोष्टी थोड्याशा अनुभवल्या असतील, सहसा नाही पण तरी सुद्धा. स्टबनचा अर्थ काय बघा, स्टबनचा अर्थ होतो हट्टी, जिद्दी. A stubborn person does not change the way he acts or thinks through. It may or not be nice. बरोबर, हट्टी म्हणून थोडं, तो बदलत नाही. फर्म म्हणजे घट्ट किंवा ठाम. क्लमझी म्हणजे विदाउट स्किन और नीटनेस, म्हणजे वेंधळा, ज्याला कळतच नाही राहायचं कसं किंवा काय कसं बघायचं. टेरर म्हणजे आता इथे दहशतचा अर्थ होत नाही, इथे अर्थ होतो इट मीन्स अ पर्सन हु गिव्स ग्रेट ट्रबल, एखादा त्रास देणारा व्यक्ती. फॉरगिव्ह म्हणजे काय, तर त्या गोष्टीला आपण विसरून जाऊ शकतो. वी कॅन. आणि एररचा मतलब मिस्टेक, चूक, एखादी छोटीशी होणारी चूक. इथे खूप छान पोएम होते ना. काही क्वेश्चन आन्सर्स आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा. जसं तुम्हाला इथे विचारलं आहे अँटोनिम्स, म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 3 करा. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, लक्षात घ्या. अँटोनिम्सचा अर्थ होतो अपोजिट वर्ड्स, आणि सिनोनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स. लेझी, रूड, फर्म, केअरलेस, रॉंग. ट्राय करा, मिळतील. क्वेश्चन नंबर 4, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, भाषांतरित करायचं आहे. आता तुमची मातृभाषा मराठी आहे, जी आपण बोलतोय. इफ यू आर हिंदी देन यू कॅन डू दिस इन हिंदी. अगर हिंदी में तो हिंदी बोल सकते हो. स्टबॉर्न, फर्म, केअरलेस, हेल्पलेस, क्लमजी. यू कॅन गेट दिस तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा. इफ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, इन युअर मोबाईल गाईज देर इज अन ऍप्लिकेशन नोन एज गुगल ट्रान्सलेट. देर इज अन ऍप्लिकेशन नोन एज गुगल ट्रान्सलेट. सो यू may use that application, किंवा तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा डिक्शनरी आहे. अँड आय हॅव ऑलरेडी सेंट यू अ डिक्शनरी, ती पण तुम्ही यूज करू शकता. द नेक्स्ट काय बघायचं आहे, बस एवढं, जास्त काही अभ्यास मला नाहीये. राईट, चलो.